सखी सावली काव्यांजली। हो दादा, तुम्ही इथे काय करताय आणि हे एवढं सगळं सामान कशाला? सांगतो, आधी पाणी तर दे। अरे पण हळूहळू, तुम्हाला लागलं नाहीये ना? काय चाललंय तुमचं, मला काही कळेल का? अंजली ताई, तुम्ही सांगितलं होतं ना किराणा माल घेऊन यायला, असं काय करतात ताई? मी कधी हे सगळं सामान आणायला सांगितलं इथे? आणि एवढं सगळं सामान जर इथे आणलंय तर मग दुकानात काही शिल्लक राहिलंय की नाही? थांब गा आशू जरा मध्ये। अरे आलात तुम्ही? सगळं सामान नीट आणलंय ना? बरं झालं वेळेत आलात ते। काकू, हे सगळं सामान मी मागवलंय। तोंड बघत काय थांबलीस? जा, सगळं सामान जागेवर नेऊन ठेव। अगं पण एवढ्या सामानाची काय गरज आहे? आपण काय करणार आहोत त्याने? काय करणार? सामान आणलत ना? मग आता काय जेवायला थांबलात? निघा तिकडे, दुकानात कोणी नाहीये। तोंड बघत थांबले तिथे। आणि तू काय विचारतेस, काय करणार आहे या सामानाचं? तुला काय वाटलं उधळपट्टी करण्याकरता मागवलं मी हे सगळं? तुझ्या काकांचं अजून 10व 12व कार्य व्हायची आहेत। ते गेले तेव्हा किती लोकांनी मदत केली आठवत आहे ना? त्या सगळ्यांना जेवण द्यायला नको? मग त्यासाठी हे एवढं सामान लागणारच। तुझ्या काकांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी। तुला नसेल ग पाहुणारावळ्यांचं काही देवाधर्माचं, आम्हाला आहे। आम्हाला ते सगळं करावं लागतं। काकू, अगं करायचं नाही असं मी म्हणत नाही, पण निदान पण काय? ठीक आहे, तुला हे सामान द्यायचं नसेल ना तर नको देऊ। किंवा एक काम कर ना, ह्या सगळ्या सामानाचं बिल तू कृष्णकांत दादाला पाठवून दे। अगं ते म्हणाले होते ना, कार्यासाठी काही मदत लागली तर सांगा, दे त्यांना। काय? नाहीतर एक काम कर, तू या सामानाचे पैसे ना प्रीतम रावांकडून घे। माझं काही म्हणणं नाही, पण घरातलं कार्य नीट झालं पाहिजे, समजलं? आशू, चल चकली खाऊ। काकूनं मला सांगून काही वस्तू मागवल्या असत्या तर मी दिल्याच असत्या, पण तिने ह्या सगळ्या गोष्टी अशा परस्पर ठरवून एवढ्या वस्तू का मागवल्या असतील? पुनो, ये मी जिंकले आणि डाडू तू हरलास। वा 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 प्राचू, तू तर जिंकतच चालली आहेस। कॉंग्रॅच्युलेशन्स। हा, काय मस्त खेळली आहेस तू, हो ना निमेश? आणि काय ग, डॅडूला हरवल्यावर तुझा चेहरा जास्तच खुललाय। चला नेक्स्ट गेम। प्राचू, निमेश, चला पटपट जेवून घ्या। प्राचू, निमेश, या ना लवकर। प्राचू, जेवायला म्हटलं ना, उठा लवकर। कळत नाही का तुम्हाला सांगितलेलं? असू दे ग, किती दिवसानंतर ती पोरं त्यांच्या बापा बरोबर खेळतायत। असू दे, थोडा वेळ खेळू दे। आई, जेवण गार होईल म्हणून म्हणत होते मी की जेवतील का नंतर? आणि तू बघशीलच, विशू स्वतःच दोघांना घेऊन येईल इथे।
प्रीतम, हाय अंजली, कशी आहेस? सॉरी, असं विचारायला नको होतं मी. नाही प्रीतम, तसं काही नाहीये. खरं तर मीच तुला फोन करणार होते. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. काय? प्रीतम, एक आनंदाची बातमी आहे. भाऊजी आणि अक्काई मधला वाद मिटलाय आणि भाऊजी आता घरी परत आले आहेत. व्हॉट? आय मीन वाव, दिस इज ग्रेट न्यूज. हो प्रीतम, खरंच खूप छान झालं. आता त्या दोघांचा संसार पुन्हा पहिल्यासारखा सुरू व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. वा, इथे जवळचं माणूस गेलंय त्याचं काहीच नाही. उकळ्या फुटतायत आनंदाच्या. कसं होणार रे देवा या माणसांचं. अंजली, कोण आहे तिथे? कोण बोलत होतं? प्रीतम, काही नाही, जाऊ दे. नाही, सुनंदा काकूच होते ना? तू एक काम कर, जरा फोन दे त्यांना. प्रीतम, जाऊ दे ना, काही नाही झालंय, जाऊ दे ते सगळं. नाही, जाऊ दे कसं? जेव्हा काका गेले तेव्हा वाटेल ते बोलत होते तुला. तू अपशकून येस वगैरे काय? तेव्हा काकूची मनस्थिती ठीक नव्हती ना. ठीक आहे, चल, एक वेळ त्या दिवशी त्यांची हालत ठीक नव्हती, मनस्थिती ठीक नव्हती, समजू शकते. आता काय? आता सावरले असतील ना जरा तरी. मग आता असं बोलायची काय गरज आहे तुला? प्रीतम, तू शांत हो ना प्लीज. तू नको एवढं मनाला लावून घे. आपला जवळचा माणूस असं केलं की बोललं जातं काहीतरी. बरं, ते सगळं जाऊ दे. तू मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना? मावशी, डॅड कसे आहेत? तू प्लीज त्यांच्याकडे बघ आणि तू तुझी सुद्धा काळजी घे. बरं, ठीक आहे, ठेवू मी आता, नंतर बोलूयात. बाय. बाय. प्रीतम, द्या. अरे सॉरी. नाही ना. झाडू दे नाही. प्लीज. नाही, काम नाही करायचं. बरं ठीक आहे, नाही करणार. तू झाडू दे आधी. पक्का. बस इथे. थांब, तुला पाणी देते. बस. प्रीतम, तू अचानक इथे कसा काय? तुला मिस करत होतो म्हणून. मी पण. तुला माहिती आहे, पाहिलंस असं गुलुगुलूत चाललंय ते. नाहीतर काय, प्रेमाच्या गप्पा अगदी रंगात आल्यात. यांच्या प्रेमाच्या रंगाचा बेरंग करते की नाही बघ. तुला म्हटलं होतं ना अशू, आपल्याला आपलं दुःख रंगवून सांगावं लागणार, त्याशिवाय ह्यांच्या घरात घुसता यायचं नाही. आई ग, काय झालं? काय झालं काकू? इथे बस, इथे बस बस. नाही ग काकू, काय होतंय तुला? नाही ग, जरा चक्कर आल्यासारखं झालं. चक्कर? पण असं अचानक कसं? हल्ली असंच होतंय ग. ते असे अचानक सोडून गेले. नवरा गेला माझा, पोरकं करून गेले आम्हाला. आता आम्ही कसं राहायचं? माझ्या आशूकडे कोण बघणार?
किती विचार आहेत ग मनात. काय करायचं कसं करायचं काहीच कळत नाहीये. खरंच ग आई, आपलं या जगात कोणीच नाहीये. हे बघा, प्लीज प्लीज तुम्ही दोघे शांत व्हा. आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. आणि आता अंजली इथे साहेब, मी सुद्धा अधूनमधून येईन इथे. प्लीज डोंट वरी. तुम्हाला अगदी काहीही लागलं, काहीही, तरी मला सांगा, मी आहे इकडे. ओके. एनिवे, मी सहजच आलो होतो, येतो. अहो जरा थांबा ना, मी चहा करून आणते. नाही नको, खरंच इट्स ओके. आई बाबा वाट बघत असतील, त्यांना देवळात घेऊन जायचं मला. नंतर कधी. आशू, आपलं काम झालं. आता हेच नाटक आपल्याला पुढे सुरू ठेवावं लागणार आहे. प्रीतम, काय झालं? आई बोलायचंय का? हो, मला जरा बोलायचं होतं. बोल. काकू परत काही बोललेत का तुला? नाही प्रीतम, तसं नाहीये. तू अजून विषय मनात धरून बसलायस का? नाही, असं काही मनात विषय वगैरे धरून ठेवलेला नाहीये, पण जाऊ दे. सांग ना, काय सांगायचंय? ऍक्च्युली काका गेल्यापासून हे घर खूप रिकामं झालंय. काकू आणि आशूलाही खूप मोठा धक्का बसलाय. मी इथे 4 दिवस आहेच, पण मी गेल्यानंतर त्यांचा सांभाळ कोण करणार आहे काहीच माहित नाही. एकतर घरात कोणी करता माणूसही नाही, त्यामुळे आणखी काळजी वाटते. बाकी काही नाही. मला सांग, आपण त्या दोघींना आपल्यासोबत घरी न्यायचं का? प्रीतम, तू माझ्या मनातलं बोललायस, मी तुला तेच सांगणार होते. पण मावशी आणि डॅडला चालेल का? वेल, मी बोलेन त्यांच्याशी, काही काळजी करू नको. आणि मुळात मला नाही वाटत की त्यांना या गोष्टीची काही प्रॉब्लेम असेल. ओके. डोंट वरी. या ना, तू काळजी घे. बाय. बाय. चला, गुप्तेंच्या घरात घुसण्याचा मार्ग मोकळा झाला. आता माझ्या मनात जे आहे ना, ते कसं पूर्ण करते बघशीलच. देवा, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. हे सगळं जग अनोळखी आहे माझ्यासाठी. माझी नवीन सुरुवात होणार आहे.
माझ्या माणसांसाठी एक नवीन पाऊल उचलणार आहे मी. तुझे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असो. आई बाबा, अरे वा, आमची लेक एकदम तयार. हो बाबा. छान तयार झाली आहे सर. थँक्यू आई. बरं, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. मला तुम्हा दोघांचेही आशीर्वाद हवे. नमस्कार करते. हो. आई कॉफी. काव्या, विश्वजितला कॉफी नाही दिलीस? खरं तर त्यांची कॉफी मी कधीच बेडरूम मध्ये नेऊन ठेवली होती. ती तर थंड झाली कधीच. अगं असू दे ग, तुला ऑफिसला उशीर होतोय ना, मी करून देईन त्याला कॉफी. तू जा. बरं, नाश्ता केलायस ना? हो, केलाय. बघितलंस का विश्वजित, हा? आपल्या काव्यानी किती प्रगती केली आहे. आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. तिची मेहनत, तिचा आत्मविश्वास, सगळं सगळं फळाला आलं. मला खात्री आहे इथे सुद्धा ती चांगलं नाव कमावेल. बरं काव्या, ऑफिसला तू पहिल्यांदा जातेस, तिथे काही कबाळेपणा करू नकोस म्हणजे झालं. काय आहे, घरी निष्काळजीपणा चालून जातो, ऑफिसला नाही चालत ना. मला काही नाही, हिचीच फजिती होईल. नोकरीची पहिली वेळ ना, म्हणून चांगल्यासाठी सांगतो. नोकरीची पहिलीच वेळ असली तरी माणूस अनुभवातून शिकतो ना. वा वा. मी पण शिकेन ना. बाबांनी तसंच शिकवलंय मला. हो ना बाबा? त्यांनी चांगलंय. आई बाबा आपल्याला शिकवतात, लहानपणापासून शिकवतात, पण कसं ना, जॉब हे वाटतं तितकं सोपं नसतं. खूप अवघड. आजूबाजूचं वातावरण, तिथली माणसं. आयुष्य सुद्धा अवघडच असतं. आयुष्य तरी आपण जगतो, शिकतो त्यातून. हे पण जमेल मला. जमेल जर. छान. मग फक्त शुभेच्छा दे ना तिला. हो देतोय ना. काय आई बाबा, मला तुम्हा दोघांचे आशीर्वाद हवेत. बाबा या नक्की. हो या. यशवंत हो. आई नमस्कार करते. शुभ आशीर्वाद.
हॅव अ स्प्लेंडेड डे अहेड. शुभेच्छा शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. आई बाबा येते. हो. मेहनत आणि कॉन्फिडन्स याच्याबरोबरच माझंही आलाय तुला. काव्य जा तू ऑफिसला, पण पहिल्याच दिवशी हवेतून जमिनीवर येशील की नाही बघ.